सो मॅम, मला असं विचारायचं आहे की प्रत्युष हा प्लॅटफॉर्म कोणासाठी आहे, म्हणजे इथं कोण करू शकतं हा बिझनेस? अच्छा, ओके. तर म्हणजे तुम्हाला चॉईसेस पाहिजेत. येस. सो नक्की मी तुम्हाला सांगेन की प्रत्युष हा प्लॅटफॉर्म जनरली जर बघितलं तर आज इथं 99% महिला काम करतात आणि प्रत्युष हा प्लॅटफॉर्म अशा लेडीजसाठी किंवा अशा व्यक्तींसाठी बनवलाय. मी तर असं म्हणेल की प्रत्येक जण ह्या प्लॅटफॉर्ममध्ये काम करू शकतं, नो डाऊट. कोणी इथं काम करू शकतं. पण आज जर बघितलं आपण ज्या प्रोडक्ट रेंजवर काम करतो तर आपण पूर्ण आज लेडीज बेसिसवर काम करतो. लेडीजचे जे प्रोडक्ट आहेत, साडी असेल, ज्वेलरी असेल, आणि जर मार्केटमध्ये बघितलं तर हे सगळे विकणारे जे असतात ते दुकानदार म्हणजेच पुरुष मंडळीच असतात. पण प्रत्युष आज एवढं छान पद्धतीनं रन होण्याचं एक कारण आहे की महिलांमध्ये एक जिद्द असते, एक चिकाटी असते की नाही, मला काहीतरी करायचं आहे आणि मी हे करताना तयारी नव्हती, मला करायचं आहे. त्यामुळेच आज प्रत्युष प्लॅटफॉर्म एवढा सक्सेस आहे. आणि प्रत्युष ही एक सर्वसामान्य लेडीज पण करू शकते. प्रत्युष ही एक अशी लेडीज करू शकते जिच्याकडे सगळं काही आहे, नेम आहे, मनी आहे, ऑलरेडी ती सेटअप आहे, स्टँड आहे, सगळं काही आहे, तरी ती पण करू शकते. आणि प्रत्युष ही एक अशी एक पण लेडीज करू शकते की जी शेतात काम करते आणि तिला असं वाटतं यार मी छोट्या खेडेगावात आहे, मग मला एक्सेप्ट केलं जाईल न केलं जाईल, किंवा माझ्यामध्ये तो बोलण्याची कॉन्फिडन्स किंवा ताकद असेल नसेल, ही पण व्यक्ती प्रत्युष करू शकते. आणि प्रत्युष ही एक अशी पण व्यक्ती करू शकते जिला लिहिता वाचता पण येत नाही. कारण याच्यामध्ये मॅटर एकच करतं, ते म्हणजे तुम्ही शेवटी तुमचं विजन काय, तुमचं गोल काय आहे, तुम्हाला काय करायचं प्रत्युषच्या माध्यमातून. त्याच्यामुळे प्रत्युष याच्यामध्ये सगळ्याच महिला काम करू शकतात. पण मी खरं सांगायला मला आवडेल मॅडम की प्रत्युष मध्ये आज बऱ्याच काही महिला आहेत ज्या सिंगल पॅरेंट्स आहेत, ज्यांना हजबंड नाहीये, आणि त्या महिलांनी 100% नाही तर 1000% एक प्रत्युष प्लॅटफॉर्म जॉईन केला पाहिजे. आणि हा प्लॅटफॉर्म जॉईन करत असताना त्यांच्या डोळ्यासमोर त्यांची फॅमिली असणं खूप गरजेचं आहे की मी आज जर माझ्यापेक्षा इथं चांगले लेडीज स्टँड होऊ शकतात तर डेफिनेटली मला आज इन्कम सोर्सची गरज आहे, मला माझ्या फॅमिलीसाठी काहीतरी करायचंय. तर तुम्ही सिंगल पॅरेंट्स मध्ये असाल तर तुम्ही प्रत्युष जॉईन करायला काहीच हरकत नाही. तुम्ही बिंदासपणे या, प्रत्युष जॉईन करा, तुम्ही समजून घ्या, तुम्ही जाणून घ्या. आणि जेव्हा तुम्हाला प्रत्युष समजेल की आज प्रत्युषे मला पैसाच नाही दिला तर स्वतःची ओळख दिली, तर 100% समाज तुम्हाला ज्या दृष्टिकोनातून बघतो एक सिंगल पॅरेंट्स मदरला की नाही ही काही करू शकणार नाही, किंवा हिनं बाहेर नाही पडलं पाहिजे, एक तू म्हणजे घराच्या बाहेर नाही गेलं पाहिजे, किंवा तुझ्याकडे ऑलरेडी जे आहे ते तू सांभाळ. आणि खूपदा असं होतं की काही महिलांचे मिस्टर जेव्हा एक्सपायर होतात तर त्यांना असं कुठलं तरी गव्हर्नमेंट जॉब नसतो किंवा एक पर्टिक्युलरली काहीतरी त्यांना इन्कम सोर्स नसतो. मग त्या महिलांनी काय केलं पाहिजे, म्हणजे असं नाही ना की मला पेन्शन येणार आहे, मला काहीतरी होणार आहे. तर तुम्ही स्वतः आत्मनिर्भर होणं खूप गरजेचं आहे. तुम्ही स्वतः एक निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. जे सिंगल पॅरेंट्स आहेत, ज्या आज एकट्या आहेत, ज्या पूर्ण परिवाराची जबाबदारी घेत आहेत, तर त्यांनी हा विचार केला पाहिजे की मी प्रत्युष जर केलं तर मी याच्यातून इन्कम घेणार आहे, पण माझी एक ओळख जेव्हा निर्माण होईल तर जग मला त्या दृष्टिकोनातून बघणार आहे, एक व्यावसायिका म्हणून बघणार आहे. तुम्हाला लोक नाव ठेवणार आहेत का? 100% नाव ठेवणार आहेत. लोक तुम्हाला म्हणणार आहेत का तू अशी आहे तशी? म्हणणार आहेत, कारण समाज शेवटी नाव ठेवण्यासाठी असतो. पण जेव्हा एक महिला आत्मनिर्भर होते, जेव्हा एक महिला पैसे कमवायला लागते, सगळ्यात सोपं सांगेल मी, तर तेव्हा तिच्याकडे जेव्हा समाज बघतो तर नक्की तिच्यासाठी उठून टाळ्या वाजवतो. त्याच्यामुळे मी सांगेल की प्रत्युष हा प्रत्येक लेडीजने केला पाहिजे. पण 100% एक जर तुम्ही सिंगल पॅरेंट्स आहात, तुम्ही एकटे आहात, तुम्हाला नाही सपोर्ट आहे, तर तुम्ही प्रत्युष मध्ये आज हजारो महिला इथं घडल्यात. आज मी आहे, आज माझ्यासारखे बरेच लिडर्स आहेत जे ट्रेनिंग देतात, त्यांना शिकवतात, त्यांना समजून सांगतात. तर तुम्हाला हा प्लॅटफॉर्म त्यासाठी मला वाटते राईट वे असेल तुमच्यासाठी. आणि योग्य मार्ग जर तुम्हाला निवडायचा असेल तर तुम्ही प्रत्युष मध्ये नक्की येऊ शकता. येस, नक्कीच मॅम. म्हणजे प्रत्येक महिलेला प्रत्युष हा एक भक्कम आधार झालेला आहे. सो प्रत्येक महिला इथून घडू शकते. येस, राईट.